काँग्रेस आज मुंबईसाठी स्वतंत्र असा जाहीरनामा जाहीर करणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांचा सर्वात मोठा फोटो दिसतोय। विशेष म्हणजे पोस्टरवर सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांचे फोटो नाहीयेत। काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या पोस्टरवर सर्व मित्र पक्षांच्या नेत्यांचे फोटो दिसतायत। मात्र बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असल्याने विशेष महत्त्व सध्या प्राप्त झालंय। महत्त्वाची बातमी आपण सध्या ही पाहू शकतो आणि त्या संदर्भातली हे दृश्य। आज काँग्रेस मुंबईसाठी स्वतंत्र असा जाहीरनामा करणार आहे आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या पोस्टरवर आपण पाहू शकतो बाळासाहेब ठाकरे यांचा सर्वात मोठा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे या पोस्टरवर सोनिया गांधी किंवा प्रियंका गांधी यांचे फोटो नाहीयेत आणि या काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या पोस्टरवर सर्व मित्र पक्षांचे नेत्यांचे फोटो आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये आपण शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे फोटो पाहू शकतो, अरविंद केजरीवाल यांचेही फोटो आहेत। मात्र बाळासाहेब ठाकरे यांचा सर्वात मोठा फोटो या काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या पोस्टरवर आपण पाहू शकतोय आणि त्याचमुळे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असल्याने विशेष महत्त्व सध्या प्राप्त झालेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण काँग्रेसच्या गोटातून पाहू शकतो। काँग्रेस आज मुंबईसाठी स्वतंत्र असा जाहीरनामा जाहीर करेल आणि या जाहीरनाम्यातून मुंबईसाठी विशेष काय घोषणा केल्या जातात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांचा सर्वात मोठा फोटो आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। ते पोस्टर सध्या आपण पाहू शकतो आणि सोबतच या जाहीरनाम्याच्या पोस्टरवर सर्व मित्र पक्षांचे नेत्यांचे फोटो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, गौरी, आपण जर पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे आणि जेव्हा हायस्कूल तेव्हा काँग्रेससोबत त्यांचा राजकीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळत होता। मात्र आज जर आपण पाहिलं तर काँग्रेस आणि त्यांच्या पोस्टरवरती बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो जो आहे तो टाकल्याचं पाहायला मिळतं। विशेष बाब अशी आहे की जे पोस्टर आहे त्या पोस्टरवरती सर्वात मोठा फोटो हा बाळासाहेब ठाकरे यांचा आहे। गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर भाजप असो किंवा शिंदेगड शिवसेना असो त्यांच्याकडनं बाळासाहेब ठाकरे यांचा काँग्रेसच्या भाषणामध्ये हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख होत नाही असं सातत्यानं सांगितलं जात होतं। मात्र आज जेव्हा मुंबईसाठीचा खास करून जाहीरनामा जाहीर केला जात आहे त्या पोस्टरवरती बाकी सगळे नेत्यांचे फोटो आहेत, महापुरुषांचे फोटो आहेत। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आहेत। त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, त्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचेही फोटो आहेत। मात्र जर त्या फोटोची साईज आपण पाहिली तर त्या फोटोच्या साईज वरती सर्व इतर फोटोची साईज जी आहे ती अत्यंत छोटी आहे। मात्र बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो जो आहे तो मोठा आहे। एकंदरीत आतापर्यंत काँग्रेसने भलेही राजकीय टीका केली असेल बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती, मात्र आज जर पाहिलं तर एक प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांचं जे महत्व आहे आणि मुंबई आणि बाळासाहेब ठाकरे नक्कीच शिवाजी, खरं तर या जाहीरनाम्यातून नेमक्या काय घोषणा मुंबईसाठी विशेष केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।